जॉईन व्हायचे राहिलेत का अजून? बघा, हा ब्लास्टोसिस्ट आहे बरोबर. त्या ब्लास्टोसिस्ट मध्ये हे सगळे ट्रोफोब्लास्ट सेल्स आहेत. हा इकडचा भाग सेल्स ऑफ रुबेर आहे. हे एम्ब्रियोनल नॉब आहे. कळतं? हे सगळं एम्ब्रियोनल नॉब आहे इथपासून इथपर्यंत. आता काय होतं, हा ऑलरेडी चिकटलेला आहे. सेल्स ऑफ रुबेर हा वर एंडोमेट्रियम आहे. हा इकडे त्यात दाखवलं नाही. हा एंडोमेट्रियमचा वॉल आहे, म्हणजे एंडोमेट्रियमचा फंडस आहे. आता इकडे हा चिकटलाय. आता काय होणार बघा, हे जे काय सेल्स ऑफ रुबेर, हे जे काय काय ते इनर मास ऑफ सेल्स आहेत, या इनर मास ऑफ सेल्स मधला सर्वात जो खालचा लेअर आहे, हा लेअर बरोबर ना, हा लेअर पहिला फ्लॅट होतो. द इनर लाइनिंग ऑफ द इनर मास ऑफ सेल्स, इनर लाइनिंग ऑफ द इनर मास ऑफ सेल्स बिकम फ्लॅटन and form first germ layer called as endoderm. बघा, पहिला एंडोडम तयार होणार, मग एक्टोडम तयार होणार, आणि एंडोडम आणि एक्टोडमच्या मध्ये नंतर मिसोडम तयार होतो. तो पहिला जर्म लेअर तयार होतो, दॅट इज कॉल्ड एज एंडोडम. कसा तयार होणार? इनर मास ऑफ सेल्स जो आहे, एक मिनिट आपण इनर मास ऑफ सेल्स बघूया. हे बघा, हे आहेत सगळे इनर मास ऑफ सेल्स. इनर मास ऑफ सेल्सचा हा जो लेअर आहे, हा आहे इनर लेअर ऑफ द इनर मास ऑफ सेल्स. इनर लेअर ऑफ द इनर मास ऑफ सेल्स. ओके, हा इनर लेअर ऑफ द इनर मास ऑफ सेल्स जो गोल आहे ना, तो पहिला फ्लॅट होतो आणि असा एक फ्लॅट लेअर तयार करतो. ओके, फ्लॅट लेअर तयार करतो, ज्याला आपण म्हणतो एंडोडम. सो पहिला लेअर तयार होतो इनर लाइनिंग ऑफ द इनर मास ऑफ सेल्स और इनर लाइनिंग ऑफ द embryoblast. Inner lining of the embryoblast gives first germ layer called as endoderm. Now आता उरलेले जे काय सेल्स आहेत, उरलेले एम्ब्रियोनल सेल्स आहेत, ओके, उरलेले जे काय एम्ब्रियोनल सेल्स आहेत किंवा उरलेले जे काय इनर मास ऑफ सेल्स आहेत, ते कॉल्युमिनार होतात, म्हणजे इलॉंगेटेड होतात. पहिले फ्लॅट होतात, नंतर कॉल्युमिनार होतात. कॉल्युमिनार होतात आणि कॉल्युमिनार होऊन दुसरा लेअर तयार करतात, दॅट इज कॉल्ड एज एंडोडम. दॅट इज कॉल्ड एज एंडोडम. दुसरा लेअर तयार होतो, दॅट इज कॉल्ड एज एंडोडम. सो याच्यावरती दुसरा लेअर तयार केला जातो, एंडोडम. आता एंडोडम आणि ट्रोफोब्लास्ट किंवा सेल्स ऑफ रुबेरच्या मध्ये स्पेस तयार होते. दॅट स्पेस इज कॉल्ड एज, स्पेस दिसते, दॅट स्पेस इज कॉल्ड एज amniotic space, and this amniotic space filled with fluid called as amniotic fluid. amniotic fluid मध्ये स्पेस भरली जाते आणि थोडे थोडे सेल्स उरतात, त्या सेल्सला म्हणतात अॅमिनोजेनिक सेल्स. सो काय काय तयार झालं बघा, इनर लाइनिंग ऑफ द इनर मास ऑफ सेल्स कडनं पहिला एंडोडम तयार झाला, मग उरलेले इनर मास ऑफ सेल्स इलॉंगेटेड झाले आणि त्याच्यावरती दुसरा लेअर तयार झाला, दॅट इज कॉल्ड एज एक्टोडम. आता एक्टोडम आणि एंडोडम तयार झाले. एक्टोडमच्या वर आणि ट्रोफोब्लास्टच्या खाली कॅव्हिटी तयार झाली आहे, दॅट कॅव्हिटी इज कॉल्ड एज एमनियोटिक कॅव्हिटी, जी फिल्ड केली असते एमनियोटिक फ्लुइड, जे फ्लुइड अतिशय महत्वाचे आहे, ज्याच्यामध्ये अख्खा बेबी तरंगतो, दॅट इज कॉल्ड एज एमनियोटिक फ्लुइड. त्याच वेळेला काय होणार माहितीये का, हा जो काय एंडोडम आहे, हा एंडोडम खालच्या दिशेने ना डिवाइड व्हायला सुरुवात होणार. खालच्या दिशेने पूर्ण डिवाइड होतो आणि डिवाइड होऊन लेअर तयार करतो, त्याला म्हणतात एम्ब्रियोनल सॅक, त्याला म्हणतात एम्ब्रियोनल सॅक. ओके, किंवा आपण त्याला म्हणूया ते एकत्र आणि तिकडे सॅक तयार होते, सॅक इज कॉल्ड एज एम्ब्रियोनल सॅक. सो इनर लाइन, सो द एंडोडम डिवाइड डाउनवर्ड, ओके, टू द इनर साइड ऑफ द ट्रोफोब्लास्ट. बघा इकडे डिवाइड व्हायला सुरुवात झाली, बघा हा एंडोडम डिवाइड व्हायला सुरुवात झाली आहे. एंडोडम डिवाइड डाउनवर्ड, ओके, डाउनवर्ड, क्लियर, and form
योग सॅक ह्याला एक्स्ट्रा, ह्याला आपण हा जो काय लेअर आहे हा लेअर तयार करतो काय माहितीये का, प्रायमरी योग सॅक. ओके. आणि जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीला म्हणतात गॅस्ट्रोसिल. जी कॅव्हिटी आहे ज्याच्यामध्ये फ्लुइड असतं त्या कॅव्हिटीला म्हणतात गॅस्ट्रोसिल. आणि हा जो काय लेअर आहे जो तयार होतो याला म्हणतात एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक एंडोडर्म. हा जो काय लेअर आहे जो एंडोडर्म पासून तयार झालेला लेअर आहे जो ट्रोफोब्लास्टच्या आतल्या बाजूने तयार होतो आणि एकमेकाला येऊन मिळतो, तो लेअर आहे. त्या लेअरचं नाव आहे एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक एक्टोडर्म. एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक एक्टोडर्म एकमेकाला येऊन मिळाला की इकडे कॅव्हिटी फॉर्म होते आणि त्या कॅव्हिटीचं नाव आहे गॅस्ट्रोसिल. आणि बाहेरचा जो लेअर आहे आता ट्रोफोब्लास्टचा, बरोबर ना, बाहेरचा ट्रोफोब्लास्टचा सेल आणि एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मिसोडर्मचा लेअर याच्यामध्ये कॅव्हिटी असते, थोडीशी स्पेस असते, त्या स्पेसला म्हणतात योग सॅक. परत मी रिपीट करतो, एंडोडर्म जो आहे हा एंडोडर्म खालच्या बाजूने सेल्स डिवाइड करायला सुरुवात करतो. तो डिवाइड करतो कसा, तर ट्रोफोब्लास्टच्या आतनं लेअर तयार करतो. जो ट्रोफोब्लास्टच्या आतनं लेअर तयार करणारा लेअर आहे एंडोडर्मचा त्याला म्हणतात एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक एंडोडर्म. एंडोडर्म पासून तयार झालेला एक्स्ट्रा लेअर त्याला म्हणतात एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक एंडोडर्म. या एक्स्ट्रा एंडोडर्म लेअर तयार झाल्यामुळे किंवा तो अख्खा तयार झाल्यामुळे आत कॅव्हिटी तयार होते आणि त्या कॅव्हिटीला म्हणतात गॅस्ट्रोसिल. ही कॅव्हिटी, याच्यामुळे तयार झालेली ही कॅव्हिटी, दॅट इज कॉल्ड ॲज डेव्हलपिंग द गॅस्ट्रोसिल कॅव्हिटी. तर आता एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मिसोडर्म आणि ट्रोफोब्लास्ट याच्यामध्ये थोडीशी स्पेस असते, दॅट स्पेस इज कॉल्ड ॲज प्रायमरी योग सॅक. त्याला प्रायमरी योग सॅक असं म्हणतात. आता होतं काय, तर हे जे हा एंडोडर्म झाला, आता एक्टोडर्म ज्या सेल्स असतात या एक्टोडर्मच्या सेल्स इलॉंगेटेड असतात. त्या एक्टोडर्मच्या इलॉंगेटेड सेल्स सेंटरला डिवाइड अँड रिडिवाइड होऊन एक टेपरिंग तयार करतात, डोंगरासारखा भाग तयार करतात. त्याला म्हणतात सेंट्रल ऍक्सिस. त्याला म्हणतात सेंट्रल ऍक्सिस. हा सेंट्रल ऍक्सिस म्हणजे तयार होणाऱ्या फ्युचर एम्ब्रियोचा व्हर्टिबल कॉलम असतो. हे जे काय एक्टोडर्म आहेत हे एक्टोडर्म इलॉंगेटेड असतात, म्हणजे लांबडे असतात, इलॉंगेटेड सेल्स असतात. खालचा जो एंडोडर्म आहे हा फ्लॅटन्ड आहे, फ्लॅट सेल्स आहे. तर एक्टोडर्म जो आहे हा एक्टोडर्म इलॉंगेटेड आहे. ह्याच्यावर जो लेअर तयार झालाय इनर मास ऑफ सेल पासून तो कोणता आहे, इलॉंगेटेड सेल्स आहेत. हे इलॉंगेटेड सेल्स इकडे दिसत नाहीत, इलॉंगेटेड सेल्स आहेत हे सगळे कोणते आहेत, एंडोडर्म आहेत. सर एंडोडर्मच्या मध्ये सेंटर ऑफ द एंडोडर्म द सेल्स डिवाइड अँड रिडिवाइड होतात. सेल्स ऑफ दी चुकून मी एंडोडर्म बोलू, एक्टोडर्म. तो वरचा जो लेअर आहे दॅट इज कॉल्ड एक्टोडर्म. पहिला एंडोडर्म तयार होतो, एंडोडर्म फ्लॅटन्ड असतो. त्याच्यानंतर इलॉंगेटेड लेअर तयार होतो दॅट इज कॉल्ड एज एक्टोडर्म. सो एंडोडर्मच्या वर इलॉंगेटेड सेल्सचा लेअर तयार होतो दॅट इज कॉल्ड एक्टोडर्म. आता एक्टोडर्मच्या सेंटरला सेल्स आहेत ते डिवाइड अँड रिडिवाइड होतात आणि एक टेपरिंग पार्ट तयार करतात, म्हणजे डोंगरासारखा उंचवटा तयार करतात. आणि तो जो काही उंचवटा आहे, टेपरिंग पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड एज सेंट्रल ऍक्सिस. हा सेंट्रल ऍक्सिस म्हणजे तयार होणाऱ्या फ्युचर एम्ब्रियोचा व्हर्टिबल कॉलम असतो. ह्याच तिकडचे सेल्स परत डिवाइड अँड रिडिवाइड होऊन डिफरन्शिएट होतात, तेव्हा त्याला म्हणतात प्रिमिटिव्ह स्टिक. आता हे प्रिमिटिव्ह स्टिक ना खालच्या बाजूला सरकतात आणि काय करतात, तर एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये घुसतात. म्हणजे एंडोडर्मला खाली सरकवतात आणि एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मध्ये घुसतात आणि तिसरा लेअर तयार होतो दॅट इज कॉल्ड एज मिसोडर्म. सो ऍट द एंड ऑफ क्लिवेज 3 लेअर तयार होतात. एकदम वरचा एक्टोडर्म, मधला मिसोडर्म आणि आतला एंडोडर्म. एक्टोडर्मच्या सेंटरचे जे सेल्स आहेत ते पहिले डिवाइड होतात आणि सेंट्रल ऍक्सिस फॉर्म करतात. हा सेंट्रल ऍक्सिस म्हणजे तयार होणाऱ्या फ्युचर एम्ब्रियोची व्हर्टिबल कॉलम असतो. डॉर्सल साइड आहे ती, डॉर्सल साइड ऑफ द फ्युचर एम्ब्रियो. सो आता हे जे काही सेल्स आहेत सेंट्रल ऍक्सिस मधले जे सेल्स आहेत हे सेंट्रल ऍक्सिसचे सेल्स डिवाइड अँड रिडिवाइड होतात. सेंट्रल ऍक्सिसचे सेल्स डिवाइड अँड रिडिवाइड होऊन डिफरन्शिएट होतात आणि डिफरन्शिएट झाले की ते खालच्या बाजूला सरकतात. दोन्ही साइडने सेंट्रल ऍक्सिसच्या खालच्या बाजूने सरकतात. खालच्या बाजूने सरकून ते एक्टोडर्म आणि एंडोडर्म याच्या मध्ये जाऊन बसतात आणि या मध्ये जाऊन बसलेला तिसरा लेअर तयार होतो दॅट इज मिसोडर्म.
So at the end of the cleavage, 3 germ layers are formed: outer ectoderm, middle mesoderm and inner endoderm. बघा इकडे दिसेल तुम्हाला की सेल ऑन द फ्री एंड ऑफ इनर मास ऑफ सेल्स त्याला हायपोब्लास्ट असं सुद्धा म्हणतात. म्हणजे त्याला आपण प्रिमिटिव्ह एंडोडर्म म्हणूया. म्हणजे हा बघा इकडे सेल्स तयार झाले. हा एपिब्लास्ट आहे. त्याचं नंतर कन्व्हर्जन होतं कशामध्ये काय ते आपलं एक्टोडर्म मध्ये. हा पहिला हा अर्ली एम्ब्रिओब्लास्ट आहे ज्यात 5 दिवसाचा ब्लास्टोसिस्ट आहे. 6व्या 7व्या 8व्या दिवशी येऊन तो आज चिकटतो. हे इनर मास ऑफ सेल्स आहेत. इनर मास ऑफ सेलची आतली जी बाजू आहे तो पहिला लेअर तयार करतो, दॅट इज कॉल्ड ॲज एंडोडर्म. एंडोडर्मचं दुसरं नाव आहे हायपोब्लास्ट. सो प्रिमिटिव्ह त्याला प्रिमिटिव्ह एंडोडर्म असं म्हणतात. म्हणजे एंडोडर्मच्या अगोदरचा लेअर पण तो एंडोडर्म, म्हणून त्याला प्रिमिटिव्ह एंडोडर्म म्हणतात. दॅट इज कॉल्ड ॲज हायपोब्लास्ट. So cells on the free end of inner cells mass called hypoblast, that is primitive endoderm, become flattened, start dividing and grow downward towards the blastocele cavity called blastocyst. बघा हे जो काय लेअर आहे हा लेअर हायपोब्लास्टचा सेल्स म्हणजे थोडक्यात प्रिमिटिव्ह एंडोडर्मचे सेल्स काय होणार आतल्या बाजूला डिवाइड व्हायला लागतात. हे बघा डिवाइड व्हायला लागले. डिवाइड होतात आणि येऊन चिकटतात आणि तयार करतात प्रायमरी योक सॅक किंवा ज्याला गॅस्ट्रो पुढे आपण बघूया गॅस्ट्रोसिल्स. ओके. नाव त्याच्यानंतर वरचे जे सेल्स आहेत बरोबर ते आता इलॉंगेटेड व्हायला लागतात. इलॉंगेटेड बघा इलॉंगेटेड सेल्स झाले. हा 3 डायमेन्शनल आहे. आपण एकाच साईडने बघतोय. हा चारी बाजूने दिलेला आहे डायग्राम. सो जेव्हा इलॉंगेटेड सेल्स तयार होतात तेव्हा हा दुसरा लेअर तयार होतो. त्याला नाव आहे एक्टोडर्म. आणि ट्रोफोब्लास्ट आणि एक्टोडर्मच्या मध्ये जी कॅव्हिटी फॉर्म होते त्या कॅव्हिटीचं नाव आहे एम्निओटिक कॅव्हिटी. ज्या कॅव्हिटीमध्ये एम्निओटिक फ्लुइड असतं. ओके. हे सगळं हा 5व्या दिवशी होतो, हा 6व्या दिवशी होतो, हा 5 ते 7 दिवसामध्ये सगळं पूर्ण होतं. नाव this layer is called as endoderm is first to differentiate. It grow within the blastocele and form a sac called as yolk sac. एंडोडर्म जो आहे हा पहिला लेअर आहे जो काय तयार करतो योक सॅक तयार करतो किंवा त्याला दुसऱ्याला ग्लॅस्टोसिल असं पण म्हणतात. द रिमेनिंग सेल्स ऑफ द इनर मास इज इन कॉन्टॅक्ट विथ द सेल्स ऑफ रुबेर आर कॉल्ड एपिब्लास्ट. जे आता सेल्स ऑफ रुबेरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेले सेल्स आहेत त्याला एपिब्लास्ट असं म्हणतात. पण एपिब्लास्ट म्हणजेच एक्टोडर्म. मग असं आपण एंडोडर्म काढला. एंडोडर्मला हायपोब्लास्ट असं म्हणतात आणि एक्टोडर्मला एपिब्लास्ट असं म्हणतात. एपिब्लास्ट म्हणजे प्रिमिटिव्ह किंवा प्रिलिमरी एक्टोडर्म म्हणजे एक्टोडर्मच्या अगोदरचा लेअर पण तो एक्टोडर्मच. आपण त्याला सेफर साईड म्हणून एक्टोडर्म लक्षात घ्या. याला एंडोडर्म लक्षात घ्या. पण एंडोडर्मचं दुसरं नाव पण लक्षात ठेवा हायपोब्लास्ट. एक्टोडर्मचं दुसरं नाव आहे एपिब्लास्ट. सो एपिब्लास्ट, हायपोब्लास्ट, एपिब्लास्ट इज एक्टोडर्म, हायपोब्लास्ट इज एंडोडर्म. Both the layer form a flat bilamellar embryonic disc. Both the ectoderm and endoderm form an embryonic disc from which entire embryo is developed. Now, after formation of endoderm, the second layer to be differentiated is the ectoderm. म्हणजे एंडोडर्मच्या नंतर दुसरा लेअर तयार होतो दॅट इज कॉल्ड ectoderm. ओके. The cells of the epiblast. Epiblast म्हणजे ectoderm. Cells of the endoderm. Cells of the endoderm divide and redivide and move in such a way that they are enclosed the amniotic cavity. Now, the floor of this cavity has embryonal disc. त्याच्या फ्लोअरला embryonic disc असते. The pyramidal cells of the disc towards the amniotic cavity form the embryonal ectoderm. The roof of the amniotic cavity is lined by amniogenic cells. या amniotic cavity मध्ये amniogenic cells असतात. This latter divide and redivide to form amnion. आणि ह्याच्यापासून amniogenic cell पासून amnion तयार होतं. बघा 4 लेअर आहेत. amnion, chorion, ओके असे लेयर्स आहेत. allantois आणि yolk sac असे 4 एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक लेयर आहेत. त्यातला हा लेयर आहे amnion. The amnion is an extra embryonic membrane that surrounds the protect the embryo. एम्ब्रियन म्हणजे प्रोटेक्टिव्ह कॅव्हिटी आहे. या एम्नियॉन मध्ये एम्नियोटिक फ्लुइड असतं आणि एम्नियोटिक फ्लुइड मध्ये हा बच्चू तरंगत असतो.
So amnion is the outermost covering. As a result of all these changes, the bilamellar embryonic disc is positioned in between the amniotic cavity and yolk sac. So embryonic disc तयार होते yolk sac मध्ये आणि amniotic cavity मध्ये. बघा किती तयार झालेली मगाशी सांगितलेली मी तुम्हाला मध्ये बोललेलो बघा खालचा लेअर आहे हा सगळा एम्ब्रियोनिक हा जरा खालचा लेअर आहे येलो कलरचा. दिस इज नथिंग बट द एम्ब्रियोनिक एंडोडम. हा एंडोडम आहे. याच्या वर जो लेअर होता उचलला गेलाय तो पहिला लेअर. हा जो लेअर आहे हा सगळा आहे एक्टोडम. या एक्टोडमच्या मध्ये काय तयार होणार सेल्स डिवाइड अँड रिडिवाइड होऊन तयार होतं सेंट्रल ऍक्सिस आणि सेंट्रल ऍक्सिस नंतर कन्व्हर्जन होतं प्रिमिटिव्ह स्ट्रिक्ट की त्याला प्रिमिटिव्ह ग्रूज म्हणतात. या प्रिमिटिव्ह स्ट्रिक्टच्या इकडे असलेले जे सेल्स आहेत हे सगळे सेल्स खालच्या बाजूला डिवाइड अँड रिडिवाइड होतात आणि ते मूव्ह डाऊनवर्ड इन बिटवीन दी एक्टोडम अँड एंडोडम टू फॉर्म थर्ड जर्म लेअर दॅट इज कॉल्ड एज मिसोडम. सो ऍट दी एंड ऑफ क्लिवेज 3 लेअर तयार झाले. कोणते कोणते एक्टोडम, मिसोडम आणि एंडोडम. एंडोडम, मिसोडम आणि एक्टोडम याच्या वरचा जो हा लेअर आहे हा लेअर आहे एमनिऑनचा म्हणजे एमनियोटिक लेअर. हा सगळ्याचा सगळा पुढे एमनियोटिक लेअर कंटिन्यू होतो. हा अर्धा भाग बघितला आपण. ओके नाव हे सगळे मर्ज झालेले सेल्स आहेत. कुठले सेल्स प्रिमिटिव्ह स्टिक मधले मर्ज झालेले सेल्स आहेत जे एक्टोडम आणि एक्टोडम आणि एंडोडमच्या मध्ये जाऊन बसतात आणि मध्ये जाऊन बसलेल्या सेल्सला म्हणतात मिसोडम. सो ऍट द एंड ऑफ क्लिवेज ऍक्च्युअल गॅस्ट्रुलेशन ऑकर अबाउट 15 days after fertilization. बघा 15 दिवसाने होतं. in which the bilamellar embryonic disc is transformed into trinamellar embryonic disc. म्हणजे 2 लेअर पासून 3 लेअर तयार होतात एक्टोडम, मिसोडम आणि एंडोडम. So this transformation occur by division, regeneration and migration of cells of the epiblast. epiblast म्हणजे कोण मगाशी आपण बघितलं epiblast म्हणजे एक्टोडम. ओके एंडोडम म्हणजे हायपोब्लास्ट. सो एक्टोडमचे सेल्स आहेत हे ट्रान्सफॉर्मेशन दाखवतात. कसे ट्रान्सफॉर्मेशन दाखवतात आयदर बाय डिव्हिजन. इकडे डिव्हिजन झाली बघा पहिली त्याच्यानंतर ते रिअरेंज झाले आणि रिअरेंज ते मायग्रेट झाले. ओके सो रिअरेंज मायग्रेशन अँड डिव्हिजन. ओके सेल्स ऑफ द एपिब्लास्ट. नाउ इट बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिक्ट अँड ए शॉलो ग्रूव्ह ऑन द सरफेस कॉल्ड ॲज प्रिमिटिव्ह ग्रूव्ह. सो इकडे काय होणार इकडे यांच्यामध्ये ग्रू तयार होणार ज्या ग्रूला आपण म्हणतो शॅलो ग्रू, ज्या ग्रूला म्हणतो आपण प्रिमिटिव्ह ग्रू. आणि सेल्स ऑफ द प्रिमिटिव्ह ग्रू दिस स्ट्रिक्ट प्रोग्रेस फ्रॉम पोस्टिरियर टू अँटिरियर एंड. ते त्यांची एंड त्याची लेंथ वाढते अँड फ्रॉम द साइट ऑफ प्रिमिटिव्ह स्ट्रिक्ट the cells get migrate towards ectoderm and endoderm to form third germ layer that is called as mesoderm. So anterior end and primitive groove communicate with yolk sac by aperture called as blastiophore. That is called as तो blastiophore म्हणजे तयार होणाऱ्या फ्युचर एम्ब्रियोचं ॲनस आहे. The anterior end of the primitive groove बघा ही anterior end झाली. ओके ही पोस्टियर एंड झाली. सो अँटिरियर एंड ऑफ प्रिमिटिव्ह ग्रूव्ह कम्युनिकेट्स विथ योक सॅक. योक सॅक कुठे म्हणजे मगाशी आपण बघितलं ना योक सॅक. त्या योक सॅक हे 3 डायमेन्शनल आहे. हे असंच तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. योक सॅक बरोबर कम्युनिकेट होते किंवा चिकटते आणि चिकटून तिकडे ॲपर्चर तयार होतं आणि ते ॲपर्चर म्हणजे त्याला ब्लास्टोफोर म्हणतात. तो ब्लास्टोफोर म्हणजे तयार होणाऱ्या फ्युचर एम्ब्रियोचा ॲनस आहे म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक्टचा शेवटचा भाग आहे. The embryonal disc now has differentiated into 3 layers: ectoderm, mesoderm आणि endoderm. ectoderm, mesoderm आणि endoderm 3 लेअर तयार होतात. ओके सो हे 3 लेअर कोणते कोणते बघा त्याला म्हणतात फेट ऑफ जर्माइनल लेअर. सो क्लिअर झालं तुम्हाला हे गॅस्ट्रुलेशन कळलं. हे थोडं इमॅजिन करून करावं लागतं. हा इमॅजिनेशन करावं लागतं. हे कळलं सगळ्यांना. ओके एक्टोडम, मिसोडम आणि एंडोडम. आता हे 3 लेअर काय काय तयार करतात बघूया आपण. बघा एक्टोडम पासून काय तयार होतं. हा बोला काय कोणाला काय डाऊट आहे. सर तुम्ही मगाशी म्हणजे असं शॉर्ट आवाज 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 लहान जरा मोठा होऊ ना. तुम्ही मगाशी असे बोलले की
ectoderm पासून हे वर्टिब्रल कॉलम तयार होतं. एक मिनिट. नाही एक्टोडम पासून नाही. नाही एक्टोडम जो आहे ना हा एक्टोडम आहे. हा बघा हा एक्टोडम आहे. लक्षात घ्या. एक्टोडमच्या मध्ये खास तयार होते, ग्रू तयार होते. या ग्रूच्या मध्ये एक्टोडम तयार व्हायच्या अगोदर एक्टोडमच्या मध्ये ना जी खास तयार होते, ग्रू तयार होते ना, त्याला खरं सेंट्रल ऍक्सिस म्हणतात. आणि ती सेंट्रल ऍक्सिस म्हणजे काय, तर तयार होणाऱ्या फ्युचर एम्ब्रिओची ती वर्टिबल कॉलम असते. पण ह्या सेंट्रल ऍक्सिस मध्ये सेंट्रल ऍक्सिसच्या बेसला जे सेल्स आहेत, हे सेल्स डिवाइड अँड रिडिवाइड होतात. आणि डिवाइड अँड रिडिवाइड झाली की त्याला म्हणतात प्रिमिटिव्ह स्टिक. प्रिमिटिव्ह स्टिक्सच्या मध्ये असलेले जे सेल्स आहेत ते सेल्स मायग्रेट होतात, खाली उतरतात. अरे लाईट गेली माझ्याकडची. खाली उतरतात आणि खाली कुठे उतरतात, तर ते उतरतात एक्टोडम आणि एंडोडमच्या मध्ये उतरतात. आणि तिसरा लेअर तयार होतो, दॅट इज तो मिसोडम. त्याला मिसोडम असं म्हणतात. आणि हा जो काही प्रिमिटिव्ह स्टिकचा वरचा पार्ट आहे, म्हणजे हा अख्खा पार्ट म्हणजे वर्टिबल कॉलम आहे. अख्खा पार्ट